आर्याताई, मी आहे. मी असताना आता दुसऱ्या कुणापासून काहीच धोका नाही आहे तुम्हाला. ललिताई, तुम्ही माझ्या जवळ बसा ना. मला ना खूप भीती वाटते हो. असं वाटतंय तो माणूस ना इथेच कुठेतरी आहे माझ्या आसपास. तुम्ही जवळ बसलात की मला खूप आधार वाटतो. घाबरू नका. तुम्हाला आराम दिल्याशिवाय मी आता कुठंच नाही जाणार. हं? झोपा झोपा बघू चला. ललिताई, मला झोप नाही लागणार हो. तो माणूस कोण आहे? का माझ्या मागे लागलाय? मी काय वाईट केलंय हो कोणाचं? नीट विचार करून बघा. नीट विचार करून बघा. तुम्हाला अजून एखादा वैरी आहे का ज्यानं जीव घेणं हल्ला केला असेल तुमच्यावर? नाही, असं नाहीये कोणी. मग तुमच्या हातून चुकून काहीतरी चुकीचं घडलंय का? आर्याताई, कुठं हरवलं? कुठे नाही. तुम्ही ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. मग काळजी करायचं काय कारण आहे? काय नाही होणार तुम्हाला. तुमचा सगळा त्रास कायमचा संपून जाणार आहे असं समजा. चला झोपा शांतपणे. या झोपा, झोप लागेल. ललिताई, नाही, मला मरायचं नाहीये. मी ललिताई, माझी ना आयुष्यात खूप स्वप्न आहेत, ती सगळी पूर्ण करायची आहेत. मला जगायला ललिताई. तू यांच्यापासून लांब राहिली असतीस ना तर जगली असतीस. ललिताई, मला ना कळतच नाही हो माझ्या आयुष्यात काय घडतंय काय. फक्त भीती वाटते ललिताई. तुम्ही प्लीज इथे बसा ना प्लीज. नका काळजी करू. म्हटलं ना होईल सगळं नीट. आता कसलाच विचार नाही करायचा. झोपून जायचं. कशी झोप लागेल ललिताई मला. तुम्हाला सांगते, डोळे मिटले ना सगळे वार आठवतायत मला. आणि हा माणूस कोण आहे? माझ्या पाठी का लागलाय? प्रश्न माझी पाठच सोडत नाहीये तो. सोडणार. हा प्रश्न पण आणि तुमची भीती पण कायमचं तुमची पाठ सोडणार. सगळं एकदमच संपणार. चला झोपा बघू शांतपणे. झोपा. इथं घरात हिला मारणं सोयीचं नाही होणार, नाहीतर बॉडीला पळायला परत माधुरीसारखी तारंबळ होणार.
मला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल. आर्याला मारण्यासाठी कोण प्रयत्न करत असेल, तेही एवढ्या रात्री? नक्की कोण आहे तो? जामकरचं कोणी शत्रू आहे का, की आर्याच्या नवऱ्याच्या साईडचं कोणी आहे, की मला अडकवण्यासाठी कोणी असं काय करतंय? नक्की कोण आहे तो? ही साखीची डेड बॉडी कुठे गायब झाली? माधुरला ज्यानं मारलंय, ज्यानं श्यामलला मारलंय, ज्यानं साखीची डेड बॉडी गायब केली, तीच व्यक्ती या सगळ्याच्या पाठीमागे असू शकते. जामकर जसं म्हणतो तो आरोपी याच गावातला आहे, म्हणूनच त्याने पोलीस स्टेशनमध्ये पुरावे जाळण्यासाठी आग लावली असावी. पण हे सगळं माझ्या अवतीभोवतीच घडतंय, हे मला शोधून काढलं पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. ती आर्या काल वाचली ते वाचली, पण मरायला आमच्याच घरात येऊन बसली आहे. आत्ता मी काहीच करू शकत नाही तिला, कारण तिच्या लाडक्या भावाला संशय यायचा. पण काही झालं तरी मी तिला आता जिवंत नाही ठेवू शकत. कशाला आली मध्ये? आता मी तुला जिवंत नाही सोडणार आर्या. हो लालीताई, हो काय करताय? लक्ष कुठे आहे तुमचं? तुमच्यावर.